आज मार्केट जोरात कोसळलंय. सेन्सेक्स आणि निफ्टी लाल झालेत. पण एक प्रश्न आहे, खरंच घाबरण्याची गरज आहे का? की हीच मोठी संधी आहे? मार्केट पडतं तेव्हा बहुतेक लोक काय करतात? घाबरतात, पॅनिकमध्ये शेअर विकतात. पण हिस्ट्री काय सांगते? मार्केट क्रॅश हा श्रीमंत होण्याचा बिगेस्ट चान्स असतो. 2008ला मार्केट क्रॅश झालं होतं. 2020मध्ये देखील शेअर मार्केट कोसळलं होतं. पण त्यानंतर काय झालं माहिती आहे का? ज्यांनी त्यावेळी शेअर्स घेतले ते आज मल्टीबॅगर प्रॉफिटमध्ये आहेत. मोठे इन्व्हेस्टर काय करतात माहिती आहे का? जेव्हा लोक घाबरतात तेव्हा ते शांतपणे शेअर्स खरेदी करतात. वॉरन बफेट यांचं एक फेमस वाक्य आहे, लोक घाबरले असताना संधी शोधत राहा. मार्केट क्रॅश म्हणजे काय? स्ट्रॉंग कंपन्या डिस्काउंटमध्ये मिळतात. आज जर क्वालिटी स्टॉक 30 ते 40% डिस्काउंटमध्ये मिळत असतील तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट हीच गोल्डन अपॉर्च्युनिटी असू शकते. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पॅनिक सेलिंग करू नका, शॉर्ट टर्म थिंकिंग करू नका. स्ट्रॉंग कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करा आणि लाँग टर्म होल्ड करा. स्टॉक मार्केटमध्ये धीर ठेवणारे लोकच पैसे कमवतात. म्हणून मार्केट क्रॅश झालं की घाबरू नका, कारण कधीकधी मार्केट क्रॅश हा वेल्थ क्रिएशनचा स्टार्ट असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्टॉक मार्केट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.